गावामध्ये एक नर्मदा नावाची म्हातारी बाई राहायची. नर्मदाला त्याच्या मुलग्या आणि सुनबाईने आपल्या नातू रिंकू बरोबर गावामध्ये तिला सोडलं होतं. 1 वर्ष निघून गेला होता आणि नर्मदाकडे आता घरामध्ये खाण्यासाठी काहीच नाही उरलं होतं. एक दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा नर्मदा रिंकू बरोबर निर्मला जवळ काहीतरी खाण्यासाठी मागण्यासाठी जाते. अगं निर्मला, अगं ए निर्मला, ऐकतेस का? काय आहे सकाळ सकाळ? माफ कर मला बहीण, पण बाळाला खूप भूक लागली आहे. जर काही जेवण बनवलं असेल, बस बाळाच्या हिश्श्याचं दे. गाव बसलं नाही की भिकारी पहिलाच आले. तुला किती वेळा सांगितलं आहे की तुझा मुलगा तर तुला सोडून गेला आहे आणि आपल्या बायकोलाही सोबत घेऊन गेला. आता पूर्ण गाव तुझं ओझं उचलेल का? निर्मला, ऐक तर. नर्मदा आणि काही बोलली असती त्याआधीच निर्मला आपल्या घराचा दरवाजा बंद करते. नर्मदाच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात. तू रडू नकोस आई, मी जेव्हा मोठा होईल तेव्हा खूप सगळे पैसे जमा करून घेऊन येईल, जेणेकरून तुला कोणाचंच ऐकायला नाही लागणार. अरे तूच तर माझा लल्ला आहेस. आता चल, आणखीन थोडं दूर चलायचं आहे, प्रधानजींच्या घरी. नर्मदा आणि रिंकू प्रधानजीच्या घराकडे जातात. प्रधान घराच्या बाहेर एका खटियावर बसलेला होता. प्रणाम आई साहेब. खुश रहा भोलू. माझं म्हणजे आहे प्रधानजी. अरे आई, मी तर तुझा बोलूच आहे. काय आज्ञा आहे हे सांग तू. तुला बघते तर मला आपल्या मुलग्याची आठवण येते. मुलगा समज आणि सांगा की मी काय करू शकतो तुमच्यासाठी. तुला तर माहीतच आहे, माझा मुलगा पूर्ण जमीन विकून निघून गेला आणि आता हालात असे आले आहेत की घरामध्ये अन्नाचा एक दाना पण नाही आहे. निर्मलाने पण सहायता करण्यासाठी नकार दिला, म्हणून मी इथे आले. लल्लाला खूप भूक लागली आहे, ह्याच्यासाठी काही भोजन देऊन द्या. ही पण काय म्हणायची गोष्ट झाली आई. तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू माझ्याकडून अन्न घेऊन जा आणि बाकीचं राशन मी तुला नेहमी पाठवत जाणार. खूप खूप आभार. मी विचार करत आहे की जे राशन तू देणार आहेस त्याचा मी दाल मखनीचा ठेला लावू, ज्याने मी तुझ्यावर ओझं नाही बनणार प्रत्येक महिन्यात. तुम्ही निश्चिंत राहा आई, मी उद्याच सगळी व्यवस्था करून ते तुमच्या घरी पाठवून देईल. प्रधान नर्मदाला डब्यामध्ये जेवण आणून देतो. नर्मदा आणि रिंकू आपल्या घराकडे निघून जातात. घे लल्ला, चांगल्यापैकी जेवून घे. आता जेव्हा प्रधानजी राशन पाठवतील तर तुझी आजी चांगली दाल मखनीची दुकान उघडेल आणि जेव्हा खूप दाल मखनी विकून जाईल तर तुझ्यासाठी कपडे आणि खेळणी पण घेऊन येईल. हो आजी, खूप सगळे खेळणे. आणि आजी, मला पुस्तकं पण हवी आहेत, तरच तर मी अफसर बनेल आणि पैसे कमवेल. खूप गोड गोड बोलतोस रे लल्ला. तुला बघून सगळं दुःख आपोआप संपून जातं. आजी. हो बाळा, बोल, काय झालं आता? मी तर काही वेगळंच बोलत होतो. अच्छा, सांग, मी पण ऐकू. आजी, मी बाहेर नदीकडे त्या मातीने खेळणार तर घाण होऊन जाईल, म्हणून मी विचार केला तुला विचारू आधी. अच्छा, तर असं आहे तर. जा, खेळ जा, पण घरी लवकर ये आणि नदीमध्ये जाऊ नको. बस बस आजी, मी समजलो. नदीमध्ये नाही जायचं, शैतानी नाही करायचं आणि माती नाही खायची. बरोबर आहे आजी? अच्छा, जा आता. खूप बोलतोस रे तू. नर्मदाच्या घराच्या काहीच दुरीवर एक छोटी नदी होती. रिंकू नदीच्या किनाऱ्यावर मातीने खेळत होता. तेव्हा तिथे एक माणूस, जो दिसण्यामध्ये खूप दिव्य होता, तो रिंकूला माती खाताना बघून त्याच्या जवळ येतो. अरे पुत्र, ही माती का खातोय? तुम्ही पण खावा ना मामाजी, खूपच स्वादिष्ट लागत आहे. एका क्षणात
तू आपलं पण केलं आम्हाला. बरोबर म्हणतात की मुलं खूप अनमोल असतात. आणि जर मामा म्हटलंच आहे तर थोडी मला पण चखव. हे घ्या मामाजी. रिंकूच्या हातातून दिलेली माती देवता पण चाखतात. त्याला चाखून ते खूपच प्रसन्न दिसायला लागतात. वा बाबा, किती सुंदर व्यंजन होतं. मी सांगितलं होतं ना मामाजी. रिंकू आपला हात पुढे करतो आणि डोळे बंद करून हसायला लागतं. हे काय आहे बाळ? मामाला काही म्हणायचं आहे तुला? अरे, तुम्ही समजला नाही. माझी आजी म्हणते की एका भांज्याला खेळवणं 100 ब्राह्मणांना खाडवण्यासारखं आहे. मग तर मामाजी, तुम्ही माझी ऋणी होऊन जाल. म्हणून मला पण खाडवा आणि हा ऋण उतरून टाका. अच्छा, मामाला चांगलं फसवलंयस तू. पण माती नाही, मी तुला काही दुसरं देतो. देवताने आपले हात उघडले आणि त्यामधून एक हिरा